आगम आणि निगम या दोन पद्धतींमध्ये आगमामध्ये काही ओंकाराचं महत्व सांगितलंय का? हो, जरूर आहे. जसं आपण आता वेदातली सगळी उपासना बघितली, उपनिषद आणि पुराणामधली सगुण पण पाहिलं आपण. तसं आगमामध्ये पण आहे. आगमाला तंत्रशास्त्र असं पण म्हणतात. पण ही तंत्र ही अवैदिक नाही आपण घेतो. आपण घेतो ती वैदिक तंत्र घेतो, की जी वसिष्ठ, व्यास म्हणजे शौनकादी ऋषींची आहेत अशी. तर त्याच्यामध्ये पण त्यांनी ओंकार उपासना घेतलेली आहे आणि त्याचं खूपच महत्व आहे. तसं शैवागम आहेत, वैष्णवागम आहेत, शाक्तागम आहेत, जैनागम पण आहेत, बुद्धांचे पण आहेत. पण आपण जे आता ओंकाराची जी उपासना सांगितलेली आहे ती वैष्णवागमामध्ये लक्ष्मी तंत्र नावाचं एक आगम आहे. बर. तर त्याच्यामध्ये ओंकाराची उपासना खूपच चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की मंत्र ह्याला आपण सगुण निराकार असं रूप म्हणतो देवाचं. सगुण म्हणजे का, तर तिथे अक्षराने आपण निर्देश करतो. आणि निराकार का आहे, तर त्याला आकार नाही. सगळं विश्व, सगळं ब्रह्म असंच त्याचा रूप आहे. त्यामुळे ही सगुण निराकार उपासना आणि याला मंत्रमयी तनू म्हणायचं. ईश्वराची मंत्रमयी तनू, जसं आपण दासबोधाला वाङ्मयीन तनू म्हणतो. ज्ञानेश्वर महाराजांना ते ज्ञानेश्वरी ही वाङ्मयीन तनू म्हणतो. तसं ही मंत्रमयी तनू आहे, मंत्रमय शरीर आहे आणि ते अर्थानुसार काम करणारी. आपण आतापर्यंत बरेच बघितलेलं आहे. तर हा जो ओंकार आहे याला तार मंत्र किंवा तारक मंत्र म्हणतात. आणि आपल्याला माहिती आहे की काशीमध्ये जेव्हा मरण येतं तेव्हा भगवान शंकर तारक मंत्राचा उपदेश करतात असं आपल्याला माहिती आहे. पण हा तारक मंत्र कोणता, तर तो ओंकार. तर ओमचा उपदेश कानामध्ये भगवान शंकर देतात, त्याला आपण म्हणतो की मग मुक्ती मिळते. असं हे सगळं जोडलेलं आहे आपल्या ऋषीमुनींनी. आपल्याला माहिती नसलं तरी ते करून घेतात. मला त्याचं खूप आश्चर्य वाटतं की करवून घेतात आपल्याकडून. खरंय ना. तसं आता ओंकाराचा खुलासा जो त्याने केलाय त्याच्यामध्ये अ, उ आणि म हे मंत्रकोशानुसार. आता अ म्हणजे काय आहे, तर ते मंत्रकोशानुसार ध्रुव म्हणतात त्याला. उ म्हणजे कर्ण आहे आणि म म्हणजे नाभी आहे. आपण आकृती काढतो तेव्हा तो कर्ण वगैरे असतो त्यामध्ये. तसं अ, उ, म असा तो जो म्हणतो तो बिंदू जो आहे तो अर्धचंद्र नाद स्वरूपामध्ये आहे. आणि नादाची जी उपासना आहे ना ती खूप एक वेगळी उपासना आहे. नादानुसंधान म्हणतात त्याला. आणि ही उपासना आगमामध्ये पण आहे. शैवागमात जास्ती प्रकारे आपण स्पंद म्हणतो. आणि या मंत्राला तार, तारक, प्रणव अशी नावं आहेत. आणि हे कसं आहे, तो ओंकाराचा नाद आहे ना तो तैलधारावत आहे. म्हणजे तो मध्ये थांबायचा नाहीये कुठे. बर. अकार, उकार, मकार आणि बिंदू म्हणताना मध्ये थांबा नाही, पॉज नाहीये कुठे. असं तैलधारावत आहे. म्हणून त्याला हा नाद आपण सोडायचा नसतो, तोडायचा नाही. असं ओळीने म्हणायचं. मध्ये तुम्ही थांबलात की त्याची ती धार तुटली, असं त्याचा अर्थ. मग आता ह्या शास्त्राप्रमाणे अ म्हणजे अनिरुद्ध. अनिरुद्ध ही जागृत अवस्था आहे या आगमाप्रमाणे. उ ही स्वरातली 5वी मातृका आहे, ती उदित आहे. आपण बघितलं मगाशी. तर प्रद्युम्न. आणि म ची अधिदेवता संकर्षण आहे, म्हणजे ते आकर्षून घेणारी आहे. आणि बिंदूची अधिदेवता आहे ती वासुदेव, भगवान विष्णू. आता ही जी नादाची जी लय आहे ना, ती लय आपण जेवढी छानपैकी म्हणू तेवढं आपल्याला लक्ष्मीचं स्मरण होतं. अस्मिता आहे ती परमेश्वराची, लक्ष्मी आहे. आणि ओंकाराच्या शेवटी जे आहे ते तो आपण आकाशामध्ये लय करतो त्याच. त्यामुळे गगन ही त्याची शक्ती आहे. आणि तेव्हा दुसरा ओंकार म्हणायचा असतो तेव्हा जो आपण एक सूक्ष्म असं श्वास घेतो, म्हणजे ओंकार सलग म्हणताना नाही घेत, पण पुन्हाचा ओंकार म्हणताना मध्ये एक पॉज येतो, तो अतिशय श्रेष्ठ आणि सूक्ष्म आहे.
कारण तिथे सगळी शब्दब्रह्माची शक्ती आहे. परावाणीमध्ये जातो आपण आणि त्या ठिकाणी तेजस स्वरूप आपलं आहे. कारण तुम्हाला विचार दिसतात किंवा विचार सुचतात ते तुमच्यामध्ये असलेल्या तेजामुळे दिसतात ना. बरोबर. आपण म्हणतो माझ्या मनात हा विचार आला, हम्म. कुठे पाहिलं हो तुम्ही? हो खरंय, की नाही? खरंय. मनात पाहतो, मग पाहायला उजेड लागतो. याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये तेज आहे. आता याची जी एक शांत स्वरूप पण आहे ओंकाराच, आणि ते म्हणजे विसर्ग. आहा, फार महत्व आहे ना विसर्गाला आपल्या खरंय. याच्यामध्ये. म्हणून सूर्य म्हणजे अम, आणि अहा आणि अम जर एकत्र केलं तर विसर्गाचा र होतो. मग अशी आपण हो, बघितलं हो. संधी नियमाप्रमाणे. म्हणून त्याचा हो असा उच्चार होतो. आणि हा म्हणजे पूर्ण उदित अवस्थेमध्ये तो ओंकार येतो. आणि अशा प्रकारे त्याची संहार शक्ती पण आहे ओंकाराची. आणि विसर्गामध्ये संहार असतो. संहार म्हणजे काय? नाश नाही करायचं, आवरून घ्यायचं असतं सगळं, आणि पुन्हा आपण निर्मिती करू शकतो. म्हणजे जर नाश केला तर निर्मिती नाही होणार. बरोबर आहे, अगदी बरोबर. ओके नाही? राखच केली तर तुम्ही काय करता? असं नाही, फक्त एकत्र गोळा करून ठेवलेलं, एका डबीमध्ये सगळं भरून ठेवल्यासारखं. म्हणजे आता आपण जेव्हा उदाहरणार्थ जेव्हा बदली होते, तेव्हा बदली होताना काय करतो? आता आमच्या बदल्या होत होत्या, त्यामुळे सगळं सामान बॉक्सेस मध्ये भरून करून ठेवायचं. ठेवायचं. बरोबर. हा संहार झाला. पण तो संहार हा विनाश नाही. तर त्या ठिकाणी गेल्यावर आपण सगळ्या बॉक्सेस उघडतो, उघड. पुन्हा आपला सगळा संसार सुरू होतो. असं धरायचं त्याचा अर्थ देताना. म्हणून ते सगळी तत्व एकत्र झाली की परमात्मा तत्वाचं ज्ञान होतं. आपण कसं वेगवेगळं बघतो, पृथ्वी बघतो, आप, तेज, वायू, आकाश, है ना, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. तर ही सगळी एका पेटीत जर ठेवली तर ते परमतत्व होतं. आणि म्हणून विसर्ग आणि बिंदू ह्यांना आपल्या वर्णमालेमध्ये महत्वाचं स्थान आहे. आपल्याला वाटतं, आपण म्हणतो म, मकार किंवा न, पण हे सगळे जे परसवर्ण पद्धतीने येणारे अनुनासिक आहेत त्यालाही महत्व आहे आणि विसर्गाला पण महत्व आहे. कारण निर्मिती आणि संहार या दोन गोष्टी याच्यामध्ये असतात. आता याच्यामध्ये जो सगळा प्रपंच उत्पन्न झालेला आहे, हा कसा उत्पन्न झाला? तर आपण बघितलं, उलगडलंय सगळं. बंद पेटीतून सगळं उलगडलं. म्हणजे आता कोळीचंच उदाहरण घेऊ. कोळी आपण लावल्यानंतर त्या कोळीत सगळं बंद आहे की नाही, पण त्याला अनुकूल वातावरण मिळालं की त्याच्यातून सगळं वर येतं. जे अव्यक्त होतं ते व्यक्तमध्ये येतं, आणि जेव्हा व्यक्तमध्ये येतं तेव्हा त्याला महत्त्व म्हणतात. टेक्निकली त्याला शब्द आहे महत्त्व. आणि त्या महत्त्वापासून पुन्हा निर्मिती सगळी होते. म्हणून पहिल्यांदा संहार जाणून घ्यायचा. उलटच सांगितलंय त्याच्यामध्ये की संहार काय आहे तो जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला निर्मिती करता येत नाही. काय काय आपण आवरलंय खरंय. तसं. तर याच्यामध्ये त्याने असं म्हटलंय की बिंदू आणि नाद हे जे आहेत त्याला त्यांनी त्याचं स्वरूप जे आहे ते दाम्पत्य स्वरूप आहे. म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी ही जोडी आहे. आणि ते शांतात्मक असतं, शांत असतं ते. आणि दोन्ही असतं, दिव्य आहे आणि व्यापक पण आहे, प्रतिष्ठित पण आहे. ते परमात्म्यामध्ये प्रतिष्ठित आहे. आता इथं प्रतिष्ठा हा जो शब्द आहे ना, तिथं स्थापना असा आपण म्हणतो की देवाची प्रतिष्ठापना केली. शब्द आपण सगळे आध्यात्मिक शब्द रोजच्या जीवनामध्ये अगदी वापरत सहजरित्या वापरतो, पण त्याच्या मागचे अर्थ काही माहिती नाही. तर आता तुम्ही भगवद्गीतेतला 15वा अध्याय बघा. 15व्या अध्यायामध्ये 3ऱ्या श्लोकामध्ये काय म्हणलंय की नच संप्रतिष्ठा, अश्वत्थ वृक्षाला प्रतिष्ठा नाही. बरोबर आहे की नाही? अश्वत्थमेनम सुविरूढ मूलम म्हणलं ना, असंग शस्त्रेन दृढेन चित्वा असं म्हटलंय त्याला. असंग शस्त्र आहे म्हणजे शस्त्र सुद्धा कसं आहे? नसल्यासारखं आहे. बरोबर. कारण त्याला प्रतिष्ठाच नाहीये. फार महत्वाचा श्लोक आहे हा 15व्या. 3रा श्लोक असेल. तर तो जो नच संप्रतिष्ठा म्हणलंय म्हणजे त्याला प्रतिष्ठितच केलेलं नाही, ते मुळात अप्रतिष्ठित आहे. आणि जे अप्रतिष्ठित आहे त्याला तुम्ही उखडायला बघताय.
बरोबर की नाही? बरोबर. आता आपण म्हणतो की आम्ही देवाची प्रतिष्ठापना केली म्हणजे काय करतो आपण? देवाची मूर्तीची तिथे स्थापना करतो. पण जर ती मूर्ती अप्रतिष्ठित असेल तर त्याची पूजा आपण करत नाही. जोपर्यंत प्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत आपण पूजा करत नाही. आता आपण गणपतीच्या दिवसामध्ये गणपती आणतो आणि झाकून ठेवतो. कारण तो अप्रतिष्ठित आहे. बरोबर की नाही? बरोबर. त्याला आपण प्रतिष्ठित करतो आणि मग त्याची पूजा करतो. आणि मग ह्या संसार वृक्षाची जर प्रतिष्ठापनाच नाही तर त्याला तुम्ही उखडणार कसं? अगदी खरं. जो नाही किती सोपं तत्वज्ञान आहे. अगदी खरं. पण हे गीता म्हणताना कळत नाही. नाही. खरंय. म्हणून त्याला असंग शस्त्र आहे. कारण नाहीच आहे तिथे काय उखडायला जर काही नाहीये तर त्याला शस्त्र कोणतं वापरणार आहे तुम्ही? त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हेच तिथे शस्त्र आहे. एवढं मोठं तत्वज्ञान गीतेमध्ये एका श्लोकामध्ये सांगितलंय. सांगितलेलं. मला फार गंमत वाटते. म्हणजे मी नेहमी म्हणते की श्रीकृष्ण सोपा नाहीये आणि व्यास पण सोपे नाही. पण म्हणजे आता गीताचे श्लोक म्हणणारे इतके जण आहेत, पण हो. खरंच ह्याच्यात त्या श्लोकांमध्ये नुसतं पाठांतर करून काहीच काही उपयोग नाही, नाहीये काही ना. हा नाही, अर्थ काही जर नाही. तुम्हाला हो. गर्भितार्थ कळलाच नाही कळाला त्याचा नाही तर हो ना. मग काय उपयोग ना. आपण वागताना आपलं नेहमी वागतो तसंच वागतो मग. हो की नाही? हो जर ना. आपण दुर्लक्ष करत नाही, थोडासा एखादा शब्द वेडावाकडा बोलला तर माणूस लगेच जन्मभर इगो किती धरून ठेवतो. जागृत होतात. बरोबर आहे. मग ज्याला प्रतिष्ठा नाही त्याला काय लक्ष द्यायचं कारण आहे का खरं म्हणजे? खरंय. काहीच नाही. हो ना. म्हणून मला तो खूप आवडतो तो श्लोक. की अगदी स्पष्टपणे कारण हा शब्द सुद्धा मला ना लक्ष्मीतंत्र वाचताना कळाला. मला सुद्धा जो त्याचा खरा अर्थ कळाला तो ते कारण त्याच्यामध्ये लक्ष्मीने असं म्हटलंय की मी आणि नारायण हे आम्ही स्वतःच्या महिम्यामध्ये प्रतिष्ठित आहोत. आम्हाला कोणी सांगायचे किंवा मोठं म्हणायची गरज नाहीये. कारण आम्ही आहोतच. मुळातच प्रतिष्ठित आहोत. खरंय. आमची प्रतिष्ठापना कोणी केली काय आणि नाही नाही केली काय केले. काही फरक फरक पडत नाही. पडत नाही. खरंय. तेव्हा मी ह्या शब्दाचा विचार केला की काय म्हणायचंय हिला नेमकं की प्रतिष्ठित आहे म्हणजे काय आहे. तर कायमस्वरूपी शाश्वत असं अस्तित्व त्या ठिकाणी आहेच आहे. त्याला मुळात कोणीही त्याची प्रतिष्ठापना केली नाही कारण दुसरा कोणी नाहीच आहे. आहे हे एक परब्रह्म आहे फक्त आणि ते स्वयंप्रतिष्ठित आहे. स्वे महिमनी प्रतिष्ठित असा शब्द आहे. तिथे मला त्याचा खरा अर्थ कळाला की प्रतिष्ठित असणे म्हणजे त्या ठिकाणी शाश्वत स्वरूपाचं अस्तित्व आहेच. आपण काय करतो की गणपतीची मूर्ती घडवलेली असते मातीची म्हणून आपण त्याला प्रतिष्ठित करतो कारण ती स्वतःहून प्रतिष्ठित नाहीये. लक्षात घ्या ना हे बारकावे. हो ना. खरंय. अगदी खरंय. हो की नाही? मग ती स्वतः प्रतिष्ठित नसल्यामुळे आपण त्याची प्रतिष्ठापना करतो. पण परब्रह्माची शिव पार्वती काय लक्ष्मीनारायण काय ह्याची प्रतिष्ठापना करावीच लागत नाही कारण ते स्वतःच्या महिम्याने प्रतिष्ठित आहे. म्हणून हा गीतेतला अर्थ मला कळला की हे ह्या संसार वृक्षाची प्रतिष्ठापनाच कोणी केलेली नाहीये. मग कशाला त्याला तोडायला जात आहे? खरंय. हो ना. अगदी बरोबर. दुर्लक्ष करा ना. दुर्लक्ष करा. खरंय. असंग शस्त्रेण. खरंय. किती लोक आटापिटा करतात. मला फार गंमत वाटते की एवढा आटापिटा करण्याची काही गरज नाही अध्यात्मामध्ये. फक्त एवढं लक्षात घ्यायचं की त्याची प्रतिष्ठापनाच झालेली नाही. त्यामुळे त्याला नुसते एक मूर्ती किंवा एक असं कुठलीतरी वस्तू याच्या पलीकडे काही महत्व द्यायचं कारण नाही. खरंय. ओके. प्रतिष्ठापना झाली तर आपण म्हणतो की गणपतीला हात लावायचा नाही. त्याचं कुठे खंड होऊ द्यायचा नाही, भंग होऊ द्यायचा नाही. जोपर्यंत प्रतिष्ठापना झाली नाही तोपर्यंत तो मूर्तिकार किती वेळा मूर्ती मोडतो आणि घडवतो. हो. खरंय. अगदी खरंय. तसाच आहे संसार. इतकं सोपं आहे. सोपं आहे. म्हणून मला ते फार म्हणजे हे प्रतिष्ठित कुठे आहे ओंकार तर तो परमात्म्यामध्ये प्रतिष्ठित आहेच. तुम्ही त्याला प्रतिष्ठित करायचं नाही. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज मोठे होत आपण मोठे होतो. आपण मोठे होत. अगदी कारण खरंय. ती प्रतिष्ठितच आहे. खरंय. ती मोठीच आहे मुळात. तसा परमात्मा
देव तुम्ही माना अगर न माना तर स्वयंप्रतिष्ठित आहे. देव मानणार नाही हे म्हणणं सुद्धा किती बालिशपणाचं आहे हे आपल्याला खरं कळतं, खरं. है की नाही? आता ह्याच्यामध्ये ह्या 3.5 मात्रा ज्या आहेत त्यामध्ये काय काय येतं, तर तिन्ही लोक येतात. भूहू भुवः स्वहा, पृथ्वी अंतरिक्ष स्वर्ग, या तिन्ही व्याहृती आहेत. त्या 3 अग्नी, गार्हपत्य, दाक्षिणाग्नी आणि आहवनीय. पूर्वी आपण अग्नी उपासक आहोत हो ना. तर घरामध्ये असायचे हे अग्निशाळाच असायची. त्याच्यामध्ये रोज वैश्वदेव वगैरे सगळं व्हायचं. तो गार्हपत्य आपण लग्न झाल्यानंतर जो स्थापना करतो. दाक्षिणाग्नी आणि आहवनीय जे यज्ञ वगैरे करताना आपण आहवन करतो. 3 गुण आहेत, सत्व रज आणि तम. 3 देव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. 3 व्यूह आहेत. व्यूह म्हणजे जशी सृष्टीची उत्पत्ती होताना जे उलगडत जातं, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. 3 वर्ण आहेत, अ उ आणि म. 3 स्वर आहेत, उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. आणि ह्या सगळ्या जगामध्ये जो आहे तो सगळा 3-3चा समूह आहे. अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक. आपल्या ऋषी मुनींना ना अनालिसिस आणि सिंथेसिस करायची सवय. सिंथेसाइज करतात सगळं. आता हे सिंथेसाइज केलंय सगळं ह्या 3 मध्ये. त्यामुळे अधिदैविक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक. आता याचं वर्णन तुम्हाला दासबोधामध्ये फार सुंदर मिळेल की अधिभौतिक म्हणजे नेमकं काय. आता दगडाला ठेच लागली दगडाने आपल्याला, तर ते अधिभौतिक त्रास आहे. पण मनाला दुःख झालं, शरीरात ताप आला, तर ते आध्यात्मिक ताप आहे. आणि अधिदैविक म्हणजे वीज पडली, पूर आले, अमुक झालं तमुक झालं. नॅचरल तर कॅलॅमिटीज 3 त्यांनी छान समास लिहिले. तुम्ही जरूर वाचा, सगळ्यांनी वाचावेत ते. आणि आपलं स्वरूप म्हणजे प्रत्येक गोष्टीला हे 3 स्वरूप आहेत. आता आपल्या स्वतःच्या बाबतीमध्ये आपलं शरीर हे अधिभौतिक आहे, आपलं मन हे आध्यात्मिक आहे आणि मनाची देवता चंद्र हे आपलं अधिदैविक रूप आहे. असं प्रत्येकाचं 3 आहे. प्रत्येकाला 3-3 रूप आहेत. दिसताना आपल्याला एकच दिसतं, पण आहेत 3. त्यामुळे आपलं आध्यात्मिक रूप काय आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याला आपण अध्यात्माचा अभ्यास म्हणतो. पण ही कोणाला व्याख्या माहिती आहे? अध्यात्माचं म्हणजे देवाचं काहीतरी करायचं. खरंय. असं कुठे अध्यात्म म्हणजे त्याला ना जास्त कर्मकांडाचीच हे केली जाते, हा कारण जास्त क्लॅरिटीच नाहीये लोकांना की हा. नक्की मी काय करू. नक्की काय करतो. म्हणूनच हे 3 रूप समजून घ्यायची. मग सगळ्याला 3 रूप आहेत. पाण्याला आहेत, सगळ्या म्हणजे सृष्टीमध्ये जे जे काही तुम्हाला दिसतं ना ते सगळं ह्या 3 मध्ये त्यांनी सामावलेलं आहे. ऋषीमुनींची मला कमाल वाटते बाबा, कसं काय त्यांना एवढं सगळं सुचतं आणि एवढं सगळं त्यांनी एकत्र. शक्ती सुद्धा 3 आहेत ना, इच्छा, ज्ञान, क्रिया. सगळं 3-3चं जुगाड केलेलं आहे. म्हणून हे 3 तुम्हाला समूह जो आहे हा 3चा तो लक्षात घ्यावा लागतो. आणि त्याच्यामध्ये ओंकार, ओंकारामध्ये हे सगळं 3 आहे. आता याच्यामध्ये सगळा शब्दप्रपंच पण आहे ओंकारामध्ये. तो कसा आहे, तर त्याच्यामध्ये त्याने असं दिलंय की आपण अचा विस्तार बघितला. अचा विस्तार 16 मध्ये होतो, 16 स्वरामध्ये. आता हे जे स्वर आहेत ना फार छान आहे. मला इतकी गंमत वाटते की त्याच्यामध्ये सूर्यशक्ती आणि सोमशक्ती आहेत या स्वरांच्या मध्ये. म्हणजे एक उष्ण आहे आणि एक थंड शक्ती आहे. त्याच्यामधले सूर्य, सोम आणि अग्नी हे 3 तेज जे आहेत ती उ मध्ये आहेत ओंकाराच्या. ना अ मध्ये 16 स्वरांचा विस्तार आहे, उ मध्ये या 3 शक्ती आहेत. आणि त्याच्यामध्ये म्हणजे म जे आहे त्याच्यामध्ये 25 तत्व आहेत. अरे बापरे. हा क ते म ही अक्षर. क च ट त प वर्ग आहेत ना, म्हणा ना 5-5-5 5-5 बरोबर. 25. म्हणजे म मध्ये ही 25 वर्ण येतात, अ मध्ये 16 स्वर येतात आणि उ मध्ये सूर्य, चंद्र आणि
अग्निशक्ती. म्हणजे काय काय झालं, कसा सगळ्या त्या ओंकारामध्ये सगळा प्रपंच सामावलेला आहे. आणि बिंदू जी आहे ती नादातून उत्पन्न झालेली आहे. म्हणजे पहिले 6 अ आ इ ई उ उ आणि शेवटचे रू रू लृ लृ ए औ हे जे आहेत असे 2 त्यांनी वर्ग केले. आता याच्यामध्ये ज्ञान, शक्ती, बल, वीर्य, तेज आणि ऐश्वर्य हे सगळे गुण आहेत. आता हे मनुष्यामध्ये पण आहेत, पण ते अंशात्मक आहेत, कमी प्रमाणात आहेत, अल्प प्रमाणात आहेत. म्हणून त्याचे जे न्यास आहेत ते त्या त्या अंगावरती उपासना करताना करतात. आता हे जे आहेत ह्याच्यामध्ये तत्वांचा लय कसा करता येतो उपासनेमध्ये, तर विश्व ही जागृत दशा आहे, जागृती आहे. आणि इंद्रियामध्ये आपण जागृत असताना आपल्या इंद्रियांचं भान आपल्याला असतं. तर त्याचा लय जो आहे तो त्याचे जे 5 विषय आहेत त्याच्यामध्ये करायचं. इंद्रियांचे 5 विषय, शब्द स्पर्श रूप आपण ज्ञान घेतो ना, ते 5 विषय. पंचेंद्रिय. आणि त्याचा पुन्हा म्हणजे तो कसा हा अनिरुद्ध आहे. त्याचं चिंतन म्हणजे जागृत अवस्था जी आहे ती आपल्याला स्वप्नावस्थेमध्ये लीन करायची. आता हा पाठीमागे आपल्याला जायचंय, म्हणजे पूर्ण निर्मितीकडे. अकारातून म्हणजे आपण प्रद्युम्न म्हणजे तैजस स्थितीला आलो. मी जे मगाशी म्हटलं की जे संतांना जे स्वप्न दृष्टांत किंवा आपल्याला सुद्धा स्वप्न दृष्टांत होतात ते या तैजस स्थितीमध्ये होतात. आणि तिथं त्यामध्ये अंतःकरणाच्या प्रवृत्ती सगळ्या त्या तैजस स्थितीमध्ये आपल्या मनामध्ये आहेत. पण ते उकारामध्ये तसं लीन करायचं. उकारामध्ये काय आहे, प्राज्ञ अवस्था आहे. 3 शक्ती आहेत, सूर्य, अग्नी आणि सोम. आणि त्या ठिकाणी संकर्षण स्थिती आहे, म्हणजे आकर्षण घेण्याची स्थिती आहे. आता संकर्षण जी आहे ही सुषुप्तीची अवस्था. इथे झोप म्हणजे अशी झोप नाही घ्यायची, ब्रह्मांड सगळं लीन होतं ना, शरीराचे सगळे अवयव शांत होतात अशी घ्यायची. ती प्राणांची प्रेरक आहे. त्या ठिकाणी प्राण असतातच ना, त्यामुळे तो आहेच त्या ठिकाणी. म्हणून ह्या सगळ्या 3 अवस्था नाद आणि बिंदू याच्यामध्ये त्यांचा लय करायचा, ही उपासना आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये आपण काय केलं तर आपल्या 3 अवस्था आपण पार केल्या, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, आणि तुरीय स्थितीमध्ये आपण गेलो. आता ह्या ज्या तुरीय स्थिती आहे त्याच्यामध्ये काय आहे, ज्ञान आणि आनंद आहे. झोपून उठल्यावर आपण म्हणतो की नाही, खूप गाढ झोप लागली, ती छान वाटलं, फ्रेश झालं एकदम. तर ती स्थिती त्याच्यामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी म्हणजे जागृतीकडून तुरीय स्थितीकडे जसं आपण येतो तर त्या ठिकाणी आपण पूर्ण लय पावतो ह्या मूळ आपल्या परमात्मा स्वरूपामध्ये. आणि परमात्मा स्वरूपामध्ये लय पावलं की तिथून पुन्हा प्रपंचाची जी निर्मिती होते त्याच्यामध्ये तो सगळा प्रपंच आपण गोळा करतो. असं त्याच्यामध्ये ओंकारामध्ये सगळा प्रपंच आपल्याला आणता येतो. खूप छान आहे त्याच्यामध्ये, म्हणजे एक प्रोसेस आहे. म्हणून मी म्हटलं ओंकाराचे आपल्याला खूप महत्व, अजून तसं डिटेल्स खूप सांगता येतील, पण एका ह्याच्यामध्ये आपण किती नाही, सांगणार. ते तेवढं जडही पडतं ना, आणि आधी जड. हे डायजेस्ट होऊ दे. आपण म्हणणारा ओम, जे रेग्युलर तू साधना करणार असेल तो म्हणणारा ओम योग्य आहे की अयोग्य इथपासून आता विचार करायला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा त्याच्यातला पुढचा इंटरेस्ट वाढेल, खरं सांगायचं. म्हणून खूप डिटेल आहेत त्याचे. आणि म्हणून मनुष्याच्या ज्या सगळ्या अवस्था आहेत ना त्या ह्या ओंकारामध्ये एकत्रित आणलेल्या आहेत. मी जे मगाशी म्हटलं की त्यांना अनालिसिस आणि सिंथेसिस करायची सवय आहे. तर हे सगळं त्यांनी जसं अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक मध्ये सांगितलेलं आहे तसा हा सगळा प्रपंच त्यांनी ओंकारामध्ये बंद केलेला आहे. म्हणजे ओंकार म्हणून ओंकार हा म्हणायचा की नाही इथपासून भीती वाटते. खरंय, कारण ती एक मोठी शक्ती आहे. म्हणून ते शक्यतो म्हणतात ना, स्त्रियांनी ओंकार म्हणू नये. झेपला पाहिजे तो, दुसरं काही नाही. ते स्त्री पुरुष हा काही तसा भेद नाही, पण आपली प्रकृती कशी आहे
त्याच्यावरती आपल्याला कुठला मंत्र सूट होणार आहे. कारण आपण म्हणतो ना की औषधाचं सुद्धा पोटेन्शियल आपण लहान मुलांना कमी देतो, खरंय. मोठ्या माणसांना 200 500 त्याच्याही पेक्षा असेल 1000 मोठा तर 1000 असं पोटेन्शियल देतो की नाही. तसं या मंत्राचं पोटेन्शियल सुद्धा बघून आपण ते मंत्र म्हणणं गरजेचं आहे. म्हणून ते म्हणतात की ओंकार म्हणू नका असं. त्यामुळे मी सुद्धा थोडं ओंकार म्हणायच्या थोडीशी विरुद्ध आहे, कारण त्याच्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे ना की ते आपल्याला झेपलं पाहिजे. नाहीतर डोकं दुखायला लागणं, दम लागणं, उष्णता वाढते अंगात. दम लागणं वगैरे असे सगळे भाग येतात. आता मी पुरश्चरण थोडक्यामध्ये सांगते. ओंकाराचं पुरश्चरण करायचं, पण त्याची दीक्षा घ्यावी लागते. कुठल्याही मंत्राचं पुरश्चरण करायला दीक्षा घ्यावी लागते. तो मंत्र कसा म्हणायचा, कुठे म्हणायचा, शरीर शुद्धी कशी करायची, खाणं पिणं काय पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये. कारण शेवटी कर्मकांड म्हणलं की या सगळ्या गोष्टी येतात. बरं, जेव्हा कर्मकांड नसेल, नुसतं नामस्मरण असेल तर ती गोष्ट वेगळी पडते. तर हे जे आहे ते गुरु आज्ञेने करायचं, नुसतं वाचून किंवा ऐकून करायचं नाही. आणि पुरश्चरणामध्ये जप, होम, तर्पण, अभिषेक आणि विप्रभोजन हे आहेच आहे. तर तिन्ही संध्येच्या वेळेला स्नान करावं लागतं. ब्रह्मचर्य पालन, जितेंद्रिय, वाईट शब्द कुठले बोलायचे नाहीत, मनात आणायचे नाहीत. दूध किंवा जव, यव म्हणतात त्याला, ते मिळतं बाजारात, त्यांनी बनवलेलं खायचं किंवा भिक्षांना खायचं. नंतर हातामध्ये पलाश दंड घ्यावा लागतो, मृगचर्मावर बसावं लागतं, मौन व्रत ठेवावं लागतं आणि अशा प्रकारे स्वतःला समाहित करून त्याचा 10 लाखाचा जप आहे ओमचा, ओंकाराचा. आणि तो असा म्हणजे असं जेवढं आपल्याला लांबवता येईल तेवढं. आणि 1.0 हवन आहे, त्याला समिधा आणि गाईचं तूप आहे. आणि हवन 1 लाखाचं आहे. उम पासून 3 व्याहृती, भू भुवः स्वहा, ऋक् यजुस्साम आणि वैदिक आणि लौकिक वाङ्मय त्याच्यामध्ये सगळं आहे. म्हणजे जसं वडाच्या झाडामध्ये ते बीज खूप लहान असतं, पण त्याच्यामध्ये ते सुद्धा कावळ्याच्या विष्ठेतून पडावं लागतं, तेव्हा तो झाड येतं. म्हणजे कावळ्याला किती महत्व आहे बघा वडाच्या. तसं ओंकारामध्ये सगळं विश्व असतं. जप झाल्यानंतर हवन करायचं 1.0 आणि मग त्याचा ब्राह्मण भोजन घालून ते ब्राह्मण भोजन मगाशी म्हटलं तसं आपले गुरु कोणी असतील तसं. आणि असा हा पवित्र बनवणारा, शास्त्र पारंगत करणारा, रक्षक आणि मोक्ष देणारा असा हा ओंकार आहे. म्हणजे तसा म्हणायला खूप अवघड आहे. वेगवेगळ्या पद्धती सांगतात. मध्ये कोणीतरी युट्यूब वरती ओंकार वेगवेगळ्या पद्धतीने कसा म्हणायचा असं पण त्यांनी टाकलेलं आहे. पण आपण जो म्हणणार आहे तो उ म, आणि तो म पण तो मस्तकामध्ये घुमवायचा. आपण भ्रामरी म्हणतो की भ्रामरी म्हणतो, हा, तसा हा करायचा. अशा पद्धतीने. पण तो एवढा 10 लाख जप आपण करणं अवघड आहे. म्हणून म्हटलं ओंकाराची उपासना अवघड आहे, त्या मानाने रेहमची उपासना सोपी आहे. मंडळी, आतापर्यंत आपण जवळजवळ 6 ते 7 बीजमंत्र बघितले. खूप गुह्य किंवा गूढ ज्ञान असं आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला दिलेलं आहे. समोर आतापर्यंत आपण त्याच्यापर्यंत नाही पोहोचू शकलो. कदाचित काही माहिती नसताना कुठेतरी ऐकलंय, कोणीतरी सांगितलंय म्हणून आतापर्यंत आपण मंत्र जप केला असेल. तर मी सगळ्यांना नक्की ही विनंती करेन की आता आमचा हा एपिसोड ऐकल्यावर तुम्ही त्याच्या मागचं शास्त्र जाणून जर हा मंत्र जप केला तर तुम्हाला त्याचे फायदे दिसण्या इतपत फरक तुम्हाला म्हणजे जाणवेल असं मला तरी वाटतंय. अजूनही जर काही माहिती आमच्याकडनं आपल्याला हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद.